महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात धक्कादायक आणि संपूर्ण सत्तेचा पट उलटापालट करून टाकणारा महाभूकंप. होय, तुम्ही जे ऐकताय, जे पाहताय ते 100% खरं आहे. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य चाणक्य, तब्बल 7 वेळा विधानसभेवर एक हाती निवडून येणारे जयंत राजाराम पाटील आता थेट भारतीय जनता पक्षात म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. पण थांबा, हा फक्त एक साधा पक्षप्रवेश नाही, हा महाविकास आघाडीला राजकीयदृष्ट्या गाडण्याचा आणि महायुतीमध्ये स्वतःचं निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याचा एक अत्यंत मोठा मास्टरट्रोक आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत गेल्या 48 तासात पडद्यामागे अशा काही अकल्पनीय घडामोडी घडल्या आहेत ज्याची साधी भीती विरोधकांनाही नव्हती. सूत्रांनी दिलेल्या अत्यंत धक्कादायक आणि इनसाइट माहितीनुसार जयंत पाटील भाजपमध्ये जातात. त्यांच्या काळात थेट राज्याच्या अर्थमंत्रीपदाची माळ पडणार आहे. पण मग प्रश्न पडतो, सध्या महायुतीमध्ये अजित पवारांकडे अर्थ खातं असताना, शिंदे गटाचा या खात्याला विरोध असताना अचानक जयंत पाटलांचं नाव कसं समोर आलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला दिल्ली दौरा अत्यंत घाईघाईत अचानक रद्द का केला आणि रात्रीच्या गडद अंधारात नंदनवन आणि सागर बंगल्यावर नक्की कोणत्या गुप्त फाईल्सवर सह्या झाल्या? महाराष्ट्राच्या सत्तेचं संपूर्ण समीकरण बदलून टाकणारी ही धक्कादायक इन्साइड स्टोरी, प्रत्येक नेत्याचा छुपा अजेंडा आणि जयंत पाटलांच्या डोक्यातील तो गेम प्लॅन आज आपण या विशेष महाविश्लेषण व्हिडिओमध्ये उघड करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण राजकारणाचा हा अंक तुम्हाला थक्क करून सोडेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण ही आपली बातमी तुम्हाला महाराष्ट्रात इतर कुठेही मिळणार नाही. मित्रांनो, चाणक्य नीती सांगते की राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण किंवा अचानक घडत नसते. जे डोळ्यांना दिसतं त्यापेक्षा जे पडद्यामागे लपलेलं असतं ते जास्त भयानक असतं. गेल्या 2 दिवसातील घटनाक्रम नीट समजून घ्या. 2 दिवसापूर्वी मुंबईतल्या हाय प्रोफाईल लिटिगेशन झोनमध्ये अचानक हालचाली वाढल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अत्यंत गुप्तपणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर म्हणजे सरकारी निवासस्थानी पोहोचतात. तिथे बंद दाराआड तब्बल 2 तास चर्चा चालते. ही चर्चा नेमकी कशावर झाली? सांगली कोल्हापूर पट्ट्यातील राजकीय पुनर्रचना की राज्याचा आगामी बजेट? पण खरा थरार पुढे आहे. ही बैठक संपत आहे तोच रात्रीचा उशिरा, जेव्हा मुंबई झोपलेली असते, तेव्हा जयंत पाटील यांचा ताफा पुन्हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीत त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड उपस्थित असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. आता जरा थंड डोक्याने विचार करा. एका बाजूला शरद पवार साहेब प्रसारमाध्यमांसमोर येऊन महाविकास आघाडी अत्यंत मजबूत असल्याचा आणि आगामी निवडणुकीत सत्ता बदलणार असल्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला या शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे सर्वात विश्वासू शिलेदार सलग 2 दिवस भाजप आणि शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांच्या सोप्यावर बसून खलबत करत आहेत. नेते मंडळी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगत आहेत की ही केवळ मतदारसंघाच्या कामासाठी आणि विकासाच्या निधीसाठी घेतलेली सदिच्छा भेट होती. पण मला सांगा, मतदारसंघाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला अत्यंत महत्त्वाचा दिल्ली दौरा अचानक रद्द का केला? महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची कोर कमिटीची बैठक रात्री 2 वाजता का बोलवली गेली? यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की पडद्यामागील स्क्रिप्ट आता पूर्णपणे तयार झाली आहे आणि फक्त क्लायमॅक्स बाकी आहेत. आता आपण या महानाट्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या भागाकडे वळूया. जयंत पाटलांना भाजपमध्ये आणून थेट अर्थमंत्रीपद देण्यामागचं भाजपचं नेमकं गणित काय आहे आणि यामागे कोणाचा गेम होणार आहे? सध्या महायुती सरकारमध्ये जर सर्वात मोठा कोणता वाद असेल तर तो म्हणजे अर्थ खातं, म्हणजेच तिजोरीच्या चाव्या. अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा त्यांनी अर्थ खातं आपल्याकडे घेतलं होतं, पण तेव्हापासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा म्हणजे शिंदे गटाच्या या गोष्टीला तीव्र विरोध होता. शिंदे गटाच्या आमदारांची उघड नाराजी आहे की अजित पवार हे केवळ आपल्याच आमदारांना निधी देतात आणि शिवसेनेच्या आमदारांच्या पदरात काहीच पडत नाही. महायुतीमध्ये या अंतर्गत वादामुळे अनेकदा तणावाचे प्रसंग निर्माण झाले. यातही आणखी एक ट्विस्ट असा आला की शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक मोठा गटही एनडीए सोबत येण्यास उत्सुक असल्याच्या वावड्या उठल्या. पण शिंदे गटाने स्पष्ट भूमिका घेतली की राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला पुन्हा अर्थ खातं द्यायचं नाही. आणि नेमकं याच डेडलॉकवर म्हणजेच वादावर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक असा मास्टरट्रोक शोधून काढलाय की ज्याने संपूर्ण विरोधक चारी मुंड्यात चित होतील. भाजपचा प्लॅन काय आहे नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, जयंत पाटील हे थेट भाजपमध्ये प्रवेश करतील, म्हणजेच ते राष्ट्रवादीचे नेते म्हणून महायुतीमध्ये येणार नाहीत, तर ते अधिकृतपणे भाजपचे नेते बनतील. दुसरी गोष्ट, जयंत पाटील हे राज्याचे माजी अर्थमंत्री राहिले आहेत.
महाराष्ट्राच्या तिजोरीच्या बजेटचा आणि प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांचा हाच अनुभव भाजप स्वतःसाठी वापरणार आहे. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जयंत पाटलांना भाजपच्या कोट्यात राज्याचा अर्थमंत्री बनवायचा आहे. आता या मास्टरट्रोकमुळे एकाच पटक्यात 3 गोष्टी साध्य होणार आहेत. पहिली म्हणजे शिंदे गटाचा राष्ट्रवादीला असणारा विरोध आपोआप संपेल, कारण अर्थ खातं अधिकृतपणे भाजपच्या खिशात जाईल. दुसरी म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या दादागिरीला आणि निधी वाटपाच्या मनमाडला लगाम बसेल. आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शरद पवारांचा उजवा हात कापून भाजप पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करेल. हा भाजपचा असा गेम प्लॅन आहे ज्याने एका चालीत संपूर्ण राजकीय पट बदलून टाकले जातील. या बातमीचा स्फोट होतात राजकीय वर्तुळात इतकी प्रचंड घालमेल आणि भीती वाढली आहे की महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता कॅमेऱ्यासमोर येऊन सारवासारव करण्यासाठी शब्दांची कसरत करावी लागत आहे. सुनील तटकरे माध्यमांसमोर येऊन म्हणतात की अशा चर्चा केवळ काल्पोकल्पी आहेत. जयंतराव हे ज्येष्ठ नेते आहेत, ते वेगवेगळ्या विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, यात कोणतेही राजकीय हेतू नाही. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते म्हणतात की जयंत पाटील हे पक्षाचे निष्ठावंत आहेत, ते कधीही पक्ष सोडणार नाहीत. पण महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकीय विश्लेषकांना चांगलाच अनुभव आहे. जेव्हा जेव्हा नेत्यांनी अशा रात्रीच्या गुप्त भेटींना सदिच्छा भेट किंवा विकासाची चर्चा म्हटलंय, त्यानंतर अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्राने सर्वात मोठा राजकीय भूकंप पाहिले आहेत. मग ते एकनाथ शिंदेचे बंड असो किंवा अजित पवारांची शपथविधी. तब्बल 7 वेळा आमदार राहिलेले पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर पट्ट्यात स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य असणारे जयंत पाटील जर खरोखरच भाजपच्या कमळ चिन्हावर आले तर हा शरद पवार यांच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि न भरून निघण्यासारखा धक्का असेल. हा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला थेट अस्तित्वाच्या लढाईत ढकलणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. कालचे शत्रू आज मित्र बनत आहेत आणि आजचे मित्र उद्याचे स्पर्धक बनत आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राचे पुढचे अर्थमंत्री होणार हे समीकरण आता केवळ एक अफवा नसून पडद्यामागे अत्यंत वेगाने चाललेली एक वास्तववादी रणनीती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि जिल्हा बँकेवर जयंत पाटलांची असणारी पकड भाजपला आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून देऊ शकते, हे नाकारता येणार नाही. पण आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटतंय? आदरणीय शरद पवार साहेबांची साथ सोडून जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं आणि राज्याचं अर्थमंत्रीपद सांभाळणं योग्य ठरेल का? यामुळे सांगली, कोल्हापूर पट्ट्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळेल? जयंत पाटलांच्या या संभाव्य निर्णयामुळे महाविकास आघाडी पूर्णपणे संपून जाईल का? तुमचं जे काही स्पष्ट, रांगडा आणि थेट मत असेल ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असणार आहे. जर तुम्हाला हा सखोल आणि इन्साईट स्टोरी असलेला राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत राजकीय ग्रुप्सवर, व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ॲपवर शेअर नक्की करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अत्यंत खळबळजनक आणि गुप्त आणि सडेतोड घडामोडींचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका धमाकेदार इन्साईट स्टोरीसह. तोपर्यंत पाहत राहा आमचं चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.